आव्हानात्मक अशी कुठली तरी एखादी केस आली, केस म्हणजे मी केस म्हणते डॉक्टर म्हणून, की अगदीच म्हणजे असं काही विशेष बिझनेस नव्हता आणि तुमच्याकडे आल्यावर तो आता फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, असं काही? हो, भरपूर आहेत. म्हणजे असं जर बघायला गेलो तर आता रिसेंटच मी सांगू शकीन, म्हणजे आता आम्ही मध्ये बेळगावला गेलेलो. 2 वर्ष आधी तेच क्लायंट आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. ते हीट एक्सचेंजर्स बनवतात. हीट एक्सचेंजर एक इंडस्ट्रीमधला प्रकार असतो आणि पहिले त्यांनी चालू केला. त्यांनी हा विचारही केला नव्हता की असं काही माझ्या बिझनेसला होऊ शकतं. कारण बेळगाव MIDC मधनं बसून त्यांनी काय केलं, फार तर फार महाराष्ट्रात विकीन, गोव्यामध्ये विकीन, अगदी दिल्लीपर्यंत जाईल माझा प्रोडक्ट. पण 2 वर्ष आधी त्यांचा मला एक दिवशी फोन आला की सर माझा माल अमेरिकेला निघाला आहे सर. आणि ही वॉज सो हॅपी. आणि आत्ता मी 2 वर्षांनी जेव्हा त्यांना भेटलो, आय थिंक ही इज व्हेरी मच माय एज दॅट ऑन्ट्रप्रेनर. त्यांचा पण मुलगा जॉईन झाला. ही इज लाईक की सुमुख नाव ओनली US. आय डोंट इवन वॉन्ट टू लुक. कारण मला तिथे भरपूर मार्जिन्स आहेत. तू मला देश सांग, आपण तिथे काम करायचं आता. म्हणजे असं सुमुख, तू कुठलाही काहीही असेल तरी तू ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवू शकतोस. ॲब्सोल्युटली. किंवा आपण म्हणतो ना, असं स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नाही की आपला प्रोडक्ट तिकडे जाईल. आमचे कोल्हापूरचे काही लोक आहेत, सांगली साताऱ्याचे काही क्लायंट्स आहेत की जिथे असं झालं की एक एन्क्वायरी आली, म्हणजे वेबसाईट बघूनच एन्क्वायरी आली आणि त्यांना असं झालं आर्टिफिशियल सँड मेकिंगमध्ये ते काम करतात. पण त्यांना असं झालं, अरे आपण हे खरंच करू शकतो, ही खरंच आली आपल्याकडे. त्यांनी 2-3दा त्यांना फोन केला, ईमेल कम्युनिकेशन झाली त्यांची. आणि मग आम्ही एकदा त्यांच्याकडे जनरल व्हिजिटला गेलो होतो, तेव्हा त्यांच्या फॅक्टरीचं छान पेंटिंगचं काम चालू होतं. तर ते म्हणाले, नाही आमच्याकडे फॉरेन डेलिगेट्स येत आहेत फॅक्टरी बघायला, आमचं हे कसं आहे आणि त्याकरता आम्ही सगळं पेंटिंगचं काम काढलं आणि आता आम्ही एक्सपोर्ट चालू करतोय. म्हणजे हे ना समाधानकारक आहे. म्हणजे आपण केलेल्या कामाचं चीज अशा पद्धतीने समोर यावं, हे जास्त समाधानकारक आणि आहे. तेव्हाच आम्हाला ते आमचं जे ब्रीदवाक्य ना, टुगेदर वी ग्रो, त्याचं आम्हाला एक ते असं सफल झालं असं वाटतं. आता ह्याच क्लायंटचं जेव्हा त्यांनी काम चालू केलं माझ्या बाबांबरोबर, एक फॅक्टरी होती. आज त्यांच्या साताऱ्यामध्ये 5 फॅक्टरी आहेत. आणि ते साताऱ्यात 5 फॅक्टरी आहेत. म्हणजे मुंबई पुण्याचे बिझनेसेस किंवा हे आपल्याला लक्षात येतात, पण इंटिरियर्समध्ये इतकं हे आहे आणि त्यांना करण्याची इच्छा, ती धडपड आणि खूप आपण म्हणतो तसं, नाही मॅडम तुम्ही सांगा आम्हाला हे करण्यात जास्त इंटरेस्ट आहे, किंवा तुम्ही सांगा आपण कुठे पैसे जास्त स्पेंड करू शकतो किंवा ह्याच्यामध्ये आपण करूया का. मग ते ॲट टाइम्स जास्त एन्थुझियास्टिक असतात आणि हुशार असतात. आपल्याला फक्त मुंबई पुणे इथलं दिसतं, पण मला असं वाटतं आणि तुम्ही अगदी म्हणजे खेड्यापाड्यात कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेले आहात आणि तुम्ही त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवू शकता. मी आताच एक आपण एक असं धरूया की एखादा माझा छोटासा बिझनेस आहे आणि तो म्हणजे अगदी छोटासा बिझनेस आहे, मग तो कुठलाही असू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग किंवा असा. आणि मग तो जर मला एका वेगळ्या लेवलला पोचवायचा आहे, तर जसं तू म्हटलंस तसं वेबसाईटनी सुरुवात करायची. मग मार्केटिंग तुम्ही कसं करता? म्हणजे आज मी सातारा सांगलीमध्ये काहीतरी बनवते, पण तुम्हाला पहिली गोष्ट कळतं कसं की हा असा कोणीतरी US क्लायंट आहे की जो ते घेऊ शकतो, किंवा ते तुम्ही US म्हणा, आफ्रिका म्हणा, कुठेही ऑस्ट्रेलिया म्हणा, तुम्ही कसं पोचवता त्यांना? म्हणजे हे एक त्याचा मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हा थोडा ना पेशन्सचा गेम आहे, म्हणतो तसं की आज वेबसाईट बनवली, उद्या बिझनेस यायला लागला असं होत नाही. कारण ह्या सगळ्यांबरोबर आम्ही 4-4, 5-5 वर्ष कामं करून हा सक्सेस आता दिसतोय. सो आत्ता मी काम चालू केलं, मग त्याच्यामध्ये SEO करायला घेतलं. आता तुम्ही जसं म्हणालात की अमेरिकेच्या माणसाला कसं कळतं की बेळगावमध्ये हा माणूस बसलाय आणि हा हे प्रोडक्ट विकतोय, तर थ्रू गुगल कळतं, थ्रू सर्च इंजिन्स कळतं. कारण तो तिकडे बसलेला माणूस शोधतोय की मला अशी अशी रिक्वायरमेंट आहे. पण म्हणजे हा गुगल हा प्लॅटफॉर्म वर्ल्ड प्लॅटफॉर्म आहे, पण SEO म्हणजे कुठूनही जगातनं तुम्ही जर शोधत असाल, फॉर एक्झाम्पल मला लेट्स से मला काहीतरी खरेदी करायची, तर मी SEO जर इथे बसून आज केलं तर जगाच्या पाठीवर ती गोष्ट शोधणारा माणूस त्याला ते दिसेल, असं असतं का SEO? हो. इसेन्शियली SEO म्हणजे आता त्याच्यात मार्केटिंग तुम्ही म्हटलं तर 2 प्रकारचे आहेत, पुश मार्केटिंग आणि पुल मार्केटिंग. पुश मार्केटिंग म्हणजे काय होतं, जे जुन्या काळात करायचे, कोल्ड कॉलिंग, की अशी अशी कंपनीची माझी इन्फॉर्मेशन आहे, मी हा प्रोडक्ट बनवतो. आम्ही काय करतो, याला पुल मार्केटिंग म्हणतो. म्हणजे काय की सिम्पल गोष्ट आहे, तुम्हाला एखादी वस्तू हवी, जसं तुम्ही म्हणालात की इकडे बसून मी सर्च केलं की मला बाबा ही गोष्ट हवी आहे, आणि मग मला एक लिस्ट येते की अरे कोण ही गोष्ट बनवतं. मी त्यांची जेव्हा वेबसाईट जाऊन बघतो, मला दिसतं ओ येस दिस इज इंटरेस्टिंग, हे मला हवं आहे. आणि मग मी त्यांना एक इन्क्वायरी पाठवतो की माझी अशी अशी रिक्वायरमेंट आहे.
आणि मग त्यामुळे जगातला कुठेही माणूस बसलेला असो त्याला कुठेही ते सप्लाय करता येतं. आता अगदी तुम्ही असं म्हणताय छोटा बिझनेस म्हणजे आता आम्ही अगदी मायन्यूट लेवलपर्यंत काम करतो. आता मुंबईतल्या लोकांना माहिती असेल मस्जिद बंदरला जे मार्केट आहे, मार्केटमध्ये आमचे भरपूर क्लायंट्स आहेत. तर आता मार्केटमध्ये आमचे एक क्लायंट आहेत, ते सोप्या शब्दात वॉशर्स म्हणजे नट्स अँड बोल्ट्स बनवतात. सोप्या शब्दात सगळ्यांना सांगायला, त्यांचं केबिन म्हणजे त्यांचं अख्खं हे आहे 2x2ची खोली आहे. केबिन नाही आहे, म्हणजे आपण बसलो हे जास्त मोठं आहे. 2x2मध्ये ते व्यक्ती बसतात, एकटा माणूस बघतो, सगळं मॅनेज करतात. आज ते फक्त त्यांचा टर्नओव्हर तुम्ही जस्ट गेस करा किती असेल. नाही, आधी किती होता ते सांग. आधी अगदी ते फक्त कुठून सप्लाय करायचे जेवढ्या लोकांना जेवढे माहित लोकांना होतं. माहिती आहे तेवढंच, त्यांना हो, लोकली हो. सप्लाय करायचे. हो. म्हणजे डिजिटलला जेव्हा ते आले त्यांचा 5x झाला. टुडे ते 5 कोटीचा वर्षाचा टर्नओव्हर करतात 2x2च्या केबिनमध्ये बसून. 2x2च्या केबिनमध्ये बसून 5 कोटीचा टर्नओव्हर करतात. पण त्यांना तुमच्याबद्दल कशी माहिती कळली? त्यांना आमच्याबद्दल आम्ही त्यांना तुम्ही approach- तुमचं पण एसईओ केलं? कारण कसं आहे, आम्ही आमचं आमचं एसईओ करतो मोस्ट ना. डेफिनेटली करतो. अगदीच करतो. आणि आमचा जो डेटा आहे हा 1.5-2 लाख कंपन्यांचा डेटा आहे. त्याच्यात ही लोक सगळी ऑलरेडी आमच्याशी जोडली गेली ना. जोडली गेलेली आहेत. त्या आणि connected जेव्हा to ती us. जोडली गेली आम्ही त्यांना सांगितलं की असं असं आपण करू शकतो. आणि आता एक त्याच्यात अजून पुढे जाऊन चांगलं असं झालंय की नवीन नेक्स्ट जनरेशन आली. पहिले जे माझ्या वडिलांचे किंवा आधीच्या काळातली लोकांवर फार नव्हतं, त्यांचं होतं की फेस टू फेस मीटिंग्स ही होएगा. पण आजकालचे बोलते कशाला फेस टू फेस करायचं, ते झूमवरती मी कोटेशन पाठवतो, तुम्ही ओके पाठवा, मी माल पाठवतो. नाही, म्हणजे माझे वडील कंपनी म्हणायचे आमच्या वेळेच्या सेल्सची पद्धत कशी होती की खाली ऑफिसच्या उभं राहायचं, AC आहे का, गाडी आहे का हे बघायचं आणि मग पुढचा सेल्स कॉल व्हायचा. आता तसं अजिबातच होत नाही. आता माणसं आयदर शोधतात, तुम्ही माणसांपर्यंत आता, किंवा ज्याला गरज आहे तो माणूस तुमच्यापर्यंत येतो. आणि आता हल्ली ऑफिस स्पेस असायची पण जरूरच नाही मला वाटतं ना, कारण सगळं तर तुम्ही ऑनलाईन Online करता. करता. मग आता हे मला वेबसाईट एसईओ कळलं, पण पुढे जाऊन आणखीन काही त्याच्यामध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये असतं का? खूप असतं, खूप असतं. आणि तुम्ही कराल तितकं कमी अशी ही स्पेस आहे. म्हणजे आज मी म्हटलं की मी फक्त वेबसाईट आणि एसईओवर थांबते आणि थोडंसं आपल्यालाही काय म्हणतो ना त्या गोष्टीचं आकर्षण वाटायला लागतं. अरे करून बघूया काय होतंय ते. आणि इंटरेस्टिंग स्पेस पण आहे, कारण केल्याशिवाय कळत नाही. कारण असं नाही आहे की मी असं तुम्हाला सांगितलं की आपण हे असं करूया, पण ते करून बघितल्याशिवाय मलाही कळत नाही. असंही त्याच्यामध्ये हे आहे की मला आता XYZ एक रिसॉर्ट आहे, त्याचं मला प्रमोट करायचं आहे आणि मी आत्ता मे महिन्याची बुकिंग्स घेते त्याची फॉर एक्झाम्पल. पण मग तो येणारा ऑडियन्स कुठून आहे, चल आपण एक ॲड करून बघू, गुगलला ॲड करून बघू, फेसबुकला एक ॲड करून बघू, येत आहेत का लोक, खरंच काय पद्धतीची लोक येत आहेत, किती वाजता माझं पेज बघतायत, कधी येणार हा माणूस हा सगळा माझ्याकडे. अभ्यास असतो. हा सगळा अभ्यास असतो. हा सगळा अभ्यास आम्ही करतो तुमच्यासाठी. हा आणि हे सगळं करायला तुम्ही किती चार्ज करता? सहज विचारते, म्हणजे प्रेक्षक आपले बघत असतात, प्रत्येकाला आपला धंदा वाढवायचा असतो ना. हो अगदी बेसिक पॅकेज जर आम्ही म्हटलं तर आम्ही वर्षाला साधारण जर आपण ब्रेकअप केलं, अगदी बेसिक पॅकेज आमचं 75,000 पासून चालू होतं. हे कोणासाठी आहे की वर्षाला छोट्यासाठी, छोट्यासाठी. पण त्याच्यात त्यांनी पेशन्स मग ठेवा. त्याच्यात काय काय येतं? एसईओ एक साधी त्याची वेबसाईट 5-10 पानांची आणि बेसिक काही नंबर ऑफ कीवर्ड्सनी त्याचं एसईओ. फक्त हे कसं आहे ना, मी म्हटलं तसं की हे ग्रो करण्याचं गोष्ट आहे. म्हणजे पहिल्या वर्षी मे बी तुम्ही माझ्याबरोबर काम केलं तर आपण XYZ गोष्टी केल्या, मग जरा वेबसाईट चांगली झाली, व्हिजिबिलिटी आली, वेबसाईटवर व्हिजिटर्स यायला लागले, मग आपण बाकीचं ग्रो करू शकतो. सो हा पेशन्सचा गेम आहे, मी मगाशी म्हटलं तसं. पेशन्स असलाच पाहिजे. म्हणजे माझ्याच एका कस्टमरनी आम्हाला सांगितलेलं की सुमुख तुमचा बिझनेस इज अबाउट, प्रोडक्ट माझा आहे पण व्हॉट यू आर बिल्डिंग फॉर मी इज अ परसेप्शन. हे जो आपण दोघांनी मिळून ठरवलंय. आणि मी सर्वात महत्त्वाचा पी माझ्याकडे इज पेशन्स. आणि तो त्यांनी आमच्यासाठी रेकॉर्ड करून आमच्या बऱ्याच कस्टमरपर्यंत त्यांनी स्वतःहून पोहोचवला. कारण हा पेशन्स असणं गरजेचं आहे की एकदा ती बिल्ड झाली ना, कारण ते प्रॉपर्टीसारखं आहे, तुम्ही हळूहळूच मजले वाढवत जाता. तुम्ही असं तर नाही होत की दुसऱ्या मिनिटाला हे होतं. आत्ता एक थोडं वाईट असं सांगण्याचं की क्विक कॉमर्स झाल्यामुळे तेच आय वॉज कमिंग टू दॅट. लोकांना असं झालंय की सुमुख पैसा दे दिया ना, कभी आएगा लीड. मी म्हणतो अहो सर असं नाही होत. आणि तुम्हाला इफ थोडं दॅट थांबायला काइंड ऑफ लागतं. बिझनेस इज, आणि थोडं काय झालं मार्केटमध्ये तोते यायला लागलेत, आम्ही आणून देतो. म्हणजे आमच्याकडे किती अशा स्टोरीज आहेत की थ्रो अवे प्राइजेसला, की आता मी जसं म्हटलं की माझं 75,000 वर्षाचा, म्हणजे दॅट इज नॉट इवन लाईक 6,000 रुपीज अ मंथ. काहीच तर नाही. हे लोक फ्रीलान्सर्स असतात, चला 10,000 वेबसाईट करून देतो विथ एसईओ. आणि लोक फसली आहेत, मला त्याचं वाईट वाटतं. कारण एवढ्या थ्रो अवे प्राइजेसला मिळतं, ते फसली जातात आणि मग ती अर्धवट वेबसाईट सोडलेली असते, तो माणूस निघूनच जातो आणि ते कम बॅक टू अस. मग
द एंटायर प्रोसेस अगेन लेंदन्स. किंवा आता मी बऱ्याच जणांबरोबर काम करते ज्यांना माहितीच नाही आमचं डोमेन कुठे आहे, काय कुठे आहे, कोणी माणसाने रजिस्टर केलंय. मग माझी टीम पहिले असं करते, सर आम्ही तुमच्याकरता आधी शोधतो, शोध मोहीम आधी चालू होते की कोणाकडे होतं, कुठच्या वर्षी होतं, तुम्ही किती पैसे त्याच्याकरता भरले होते, आणि मग ते सगळं झाल्यावरती ग्राउंड अप सगळं बिल्ड करायचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला